किंवा एवढा वेळ थांबत नाही आम्ही. आता ते ब्लड सुद्धा थोडं ड्राय झालंय, ते सगळं रिअलिस्टिक दाखवण्यासाठी ऐन वेळेस आम्ही ब्लड सोडतो. पण आता 2 तास झालेत शुभांगीताई म्हटलं तसं, त्यामुळे ते थोडंसं ड्राय झालंय. त्यांची मुलगी लहान असल्यामुळे मला परत सांगत होत्या, प्लीज माझ्या मुलीकडे कोणीतरी बघा, नाहीतर ती घाबरून रडायला लागेल. त्यामुळे आपण नंतर काही गोष्टी इथे दाखवणार आहोत. तर हे लाईव्ह मॉडेल तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि खूप खूप मनापासून आभार तुमचे. हे काय ना जी चिकटपट्टी आहे ती मी डिरेक्टली काढणार आहे. त्याने अख्खा डोळा ओपन होईल, काहीही जखम राहणार नाही. आणि जे उरलेलं सगळं आहे ते कसं काढायचं तेही मी दाखवते. ज्याच्यावर हा सगळा प्रयोग करतात ना, त्याला पण खूप अवघड असतं बरं का हे सगळं. ते खूप जमतं, ते काढताना खूप त्रास होतो. आपल्याला आठवत आहे पूर्वी चिकटपट्ट्या मिळायच्या आणि त्या चिकटपट्ट्या हाताला जखमेवर लावल्या की आता खूप चांगल्या मायक्रोपोर सारख्या चिकटपट्ट्या मिळतात. पण तेव्हा त्या ज्या असायच्या पांढऱ्या, ते काढताना जे काही दुःख व्हायचं ते सगळं दुःख आजही हे करताना होतं. कारण त्याच्यासाठी ज्या प्रकारचे गम्स वापरले जातात ते त्यातल्याच एक जातकुळीतले असतात. त्यामुळे मेकअप काढणं आणि मेकअप करणं ह्याला खूप वेळ द्यावा लागतो आर्टिस्टला सुद्धा. आणि न कंटाळता करावं लागतं. काम कदाचित सीन 3-4 मिनिटाचाच असतो, पण त्याच्यासाठी 2-2, 3-3 तास सुद्धा आधी द्यावे लागतात. हो, आधी कपडे घालायला लागतात. कारण हे सगळं करताना मग ते परत ते आता ते कपड्यांचं ती नंतर सांगेल काय काय प्रकार होतात. कपडे घालून बसल्यावर जेवायचं असतं, मध्ये आणखीन अनेक गोष्टी करायच्या असतात आणि त्यावेळी किती त्रास होतो. कपडे घालणार आहे ना, हे अनुभवलंय आम्ही पण आम्हाला पण त्रास होतो. ते सांडलं काही त्यांच्या नऊवारी साडी नेसून बसायचं दिवसभर, म्हणजे काय बघा. आता ते सवय पण नसते. पुढा डोळा तुम्हाला चिकटपट्टी काढताना काही त्रास झाला? थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात मी हिंदू महिला सभेची आभारी आहे, कारण मला स्टेजवर कोणत्या तरी रूपात संधी भेटली. छान मजा आली आम्हाला पण बघताना. तर यांना पण आलीच असेल, कारण अशा प्रकारचं पटकन आपल्याला दृश्य स्वरूप कधी दिसत नाही. आपल्याला जे दिसतं ते झालेलं दिसतं. तर आता तुम्हाला ओरिजिनल ते झालेलं ह्याचं बघायला मिळालं. तर आता पौर्णिमा तुझ्याकडे, हे मध्ये जरा करायची वेळ आली म्हणून. तर तुझी पण अशीच मीटिंग होत असेल कॉस्ट्युम करण्याच्या आधी. आणि मुग्धाला जसं विचारलं तसं तो एक पट असतो आपल्यासमोर कथेचा, की ज्याच्यामध्ये जसं त्या कथेला अनुरूप हे सगळं तुला करायला लागतं. तर त्याविषयी तू सांग आणि आपण काही व्हिज्युअल्स पण दाखवू ज्याच्यामध्ये तू ते काम करताना काय काय केलंस ते पण तुला मला सांगता येईल. हां, हो. म्हणजे आधी तू काय करतेस, कसं करतेस तर कन्फर्म आहे. मी बरेचसे हिस्टॉरिकल प्रोजेक्ट करते, त्याच्यामुळे मीटिंग झाल्यावर मला सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की कोण ते कॅरेक्टर करणार आहे.
म्हणजे बाजीराव पेशवे कोण असणार आहे किंवा शिवाजी महाराज कोण असणार आहेत, तर ते कॅरेक्टर ते जे आर्टिस्ट कास्ट केले आहेत त्यांचे काय लूपहोल्स आहेत ते हे करून अप करून परत कसं कॅरेक्टर ते दिसेल याच्यासाठी खूप आम्हाला सगळ्यांना काम करावं लागतं. प्लस मला जर हिस्टॉरिकल प्रोजेक्ट करायचं तर कोण म्हणजे जसं या म्हणतात तसं की कुठे कोणाकोणाचं, जसं कोणाचं माहेर दाखवणार, सासर दाखवणार, तर त्या कॅरेक्टरचं म्हणजे त्या आर्टिस्ट कॅरेक्टरचं माहेरचं प्रकार काय होता. जसं आम्ही काशीबाई केली होती तर काशीबाई श्रीमंत किती होत्या पहिल्या म्हणजे त्यांचे वडील बाजीरावांच्या वडिलांना लोन द्यायचे, इतक्या श्रीमंत होत्या. तर ते पहिलं दाखवायचं होतं आणि मग दोघांमधला डिफरन्स काय असेल. म्हणजे आपल्याला बाजीराव पेशवे खूप मोठे वाटत होते, त्यांच्यापेक्षा त्या मोठ्या होत्या म्हणजे श्रीमंत होत्या. सो ते सगळं मला आधी बघावं लागतं आणि मग तो काळ उभा करणं, मग आपला पिरियड किती कुठल्या सालचा आहे, तेव्हा त्यांचं वयोगट काय आहे आणि कुठून कुठे त्यांचा ग्राफ जाणार आहे, हे सगळं आम्हाला डिस्कस करायला लागतं. आणि ते मीटिंगमध्ये होतं आणि दरवेळेला होत राहतं की अरे हा अंगरखा छान दिसतोय, आपण अजून तशा टाईपचे करूया, किंवा हा लुक छान झाला आहे. म्हणजे इवन फॉर कंटेम्पररी जे आपण म्हणतो तसं की आत्ता त्या म्हणाल जसं की मिडल क्लास घर आहे, मग त्यांचे कपडे कसे असतील आणि श्रीमंत घर आणि मिडल क्लास घराचे डिफरन्स, पण त्याच्यात पण आपली हिरोईन कशी छान दिसेल, कारण ऑब्व्हियस आहे. तर ते पण सगळं साध्य करायला लागतं. तर त्याच्यासाठी खूप मीटिंग्स होतात आमच्या, म्हणजे यांचे डिरेक्टर बरोबर, प्रोड्युसर बरोबर तर होतातच ऑब्व्हियसली, आणि रायटर बरोबर पण खूप वेळा होतात. कॅरेक्टर्स बघूया तू केलेली, हो. म्हणजे त्याच्यावर तुला आम्हाला कळेल. तू जे काही आता बोललीस ते काय झालंय ते. प्लीज. तू बघ आणि सांग त्याच्यात, कारण हे तर आम्ही बख्तर क्रिएट केलं आहे. तानाजी फिल्म आली होती अजय देवगण त्यांची हिंदी, तर आम्हाला काहीतरी वेगळं हवं होतं जे आत्ता म्हणजे, पण ते त्याचबरोबर ते कंटेम्पररी वाटायला नको होतं. सो म्हणजे आता माझ्या ऑफिसमध्ये माझ्याकडे स्वतःचं एक टीम आहे ज्याच्यात हे लेदर वर्क करणारे लोक पण आहेत. सो रात्रभर आम्ही जागून की काय वेगळं करता येईल, पण म्हणजे मग हे तुकडे तुकडे पडलेले बांधून असं आम्ही त्यांचं बख्तर रेडी केलं आहे. ते आहे ते. हे सिंधुताई सतपाळ फिल्म, नॉट सिंधुताई सतपाळ, डॉक्टर रखमाबाई राऊत अशी फिल्म होती. फर्स्ट इंडियन लेडी डॉक्टर हू प्रॅक्टिस्ड, म्हणजे त्यांनी खूप वर्ष प्रॅक्टिस केली, त्यांच्या आईचं कॅरेक्टर. मग आम्ही आधी जेव्हा असे प्रोजेक्ट करतो तेव्हा हे स्केचेस करतो की मग त्यांची पगडी कशी असेल, त्याच्या कानात काय असेल, कपाळावरचं कुंकू कसं असेल, त्यांच्या अंगरख्याची स्टाईल काय असेल, मग त्यातलं कापड काय वापरणार, त्यांच्या अंगठ्या कशा असतील, त्यांच्या मोजड्या कशा असतील, ते धोतर घालतील का, आणि त्यांचं कलर पॅलेट काय असेल, असं ते सगळ्याचे आम्ही असे स्केचेस बनवतो की असं दिसेल हे. मग आपण कट्यार काळजात फिल्मचं सचिन सरांचा लुक आहे हा, तर मग त्यांची खास आहे. श्रीमंत टोपी त्यांची आधी पण होती अशीच, पण श्रीमंत झाल्यावर वेल्वेटची झाली आणि त्याला सुंदर नक्षीवाली लेस आली, तर तो लुक आम्ही चेंज केला होता. हा आम्ही एक फिल्म करते रिसेंटली, त्या फिल्मसाठी असा लुक क्रिएट करायचा आहे एका मुलीसाठी. तर ती कशी साडी, नाही पूर्वी हे करायचो आम्ही, म्हणजे जेव्हा मी फॅशन डिझायनिंग शिकले तेव्हा मी हे स्केचिंग हाताने करायचो. आता डिजिटल झालं, अच्छा, त्याच्यामुळे खूप सोपं झालंय, पण जास्त कठीण झालंय कारण एक्सपेक्टेशन्स टू मच. जसं आता हा अंगरखा आहे, हे मग मी फॅब्रिक आधी आणते आणि त्या माझ्या स्केचिंग आर्टिस्टला सांगते हे फॅब्रिकचा मी हा अंगरखा बनवणार आहे, तर हा माझा पॅटर्न आहे, मग ते फॅब्रिक त्याच्यावर अटॅच करतो, म्हणजे मग वी आर सेफ की दाखवताना येस हा अंगरखा आहे आमच्याकडे.
मग ती छोटी मुलगी ही मस्तानी आहे लहानपणीची, मग ती काय घालेल, मग तिचं घागरा चोली, मग तिचे कलर्स काय असतील, मग कॉम्बो ऑफ रेड अँड ग्रीन, मग तिच्या नाकात नथ काय असेल, मग ते सगळं म्हणजे A to Z हेड टू टो सगळं बघावं लागतं. हे इतिहासाचा अभ्यास करायला लागतो का ह्याच्यासाठी? हो खूप. करावा लागतच असेल आणि खूप. फार पूर्वीपासूनचे फोटोग्राफ्स किंवा हे जमवणं हे याचीही गरज आहे, कारण ते ऑथेंटिक वाटावं नाही का? फोटोग्राफ्स तर खूप कमी असतात. म्हणजे मी अगोदर पण एकदा असं सांगितलंय मुलाखतीत, मी रमा माधव फिल्म केली, मृणालताई, पर्णपेठे, म्हणजे सगळ्या सुंदरच बायका होत्या, पण त्यांचा प्रत्येकीचा बाज वेगळा होता. मृणालताई गोपिकाबाई होत्या, त्यांचा अख्खा शनिवार वाड्यावर राज्य होतं. सो त्यांचा जो चेहऱ्याचा ऑरा कसा दिसेल किंवा त्यांचं, बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की खरं म्हणजे गोपिकाबाई माझ्यासारख्या जरा छान होत्या त्या, म्हणजे लठ्ठ अशा, पण आता मृणालताईला कसं लठ्ठ दाखवणार. मग आम्ही त्याच्यात आयडिया केल्या की तिला चोकर दिले, नंतर सगळं जास्त करून इथे जास्त करून फेसवर जास्त येईल की ज्याच्या करून तिचं गाल थोडे जास्त दिसतील आणि असं वगैरे आम्ही गोष्टी वापरल्या. किंवा त्यांचं कपाळ एवढं मोठं होतं की त्याच्यावर त्यांनी तुळशी वृंदावन गोंदलं होतं आणि त्याच्यानंतर त्या कुंकू लावायच्या. सो मग मृणालताईचं कपाळ कसं करायचं, आम्ही तिला रिक्वेस्ट करून थोडं शेव केलं होतं. पण परत आनंदीबाई, ती पण सुंदरच दिसायला, पण तिची बाज वेगळी होती, कारण तिला शी हॅड टू अट्रॅक्ट हर हजबंड, त्याच्यात तिला इंटरेस्ट जास्त होता. मग ती काय घालेल, किंवा पार्वतीबाई परत सुंदर दिसायला, मग तिचं सौंदर्य कसं असेल. मग ह्या सगळ्या चौघींचे बायोपिक वाचले मी आधी, की त्यांचं कसं अपब्रिंगिंग कसं होतं आणि काय, त्याप्रमाणे त्यांचे कपडे केले होते. सो आता हे मी एक नवीन हे चालू केलं आहे की मी इंडियन फॅब्रिकचे वेस्टर्न कपडे करते. सो हे कॉर्पोरेटला घालायचे शर्ट्स असं एकीला हवं होतं, सो पैठणीचे कॉर्पोरेट शर्ट्स असं मी ते केले होते. आमचा बाजीराव, त्याचा अंगरखा कसा असेल ते सगळं आम्ही स्केचिंग डिटेलिंग करतो आणि नंतर थोडे यांनी आम्हाला जर आर्टिस्ट फायनल झाला तर आम्ही त्याचा चेहरा सुद्धा त्याच्यात ॲड करू शकतो. लहानपणी काय घालतील, मग त्याच्यात पण किती प्रकार आहेत. धोतरात खूप प्रकार आहेत, मग तो धोतर कसं नेसेल, प्रत्येकाच्या काय म्हणतात ते कामाप्रमाणे तो आपलं आपलं कॉस्ट्युम घालतो असं असतं. मग माळी समाज शॉर्ट का घालतात, कारण 50 वेळा उठायचं आणि बसायचं, ते लांब धोतर, परत चिखलात काम करायचं असतं. गवळण, हिचा आहे सोनालीचा फोटो, म्हणजे चिरीबिरी, हा तोडा तो 5 किलोचा तोडा होता तो मी नंतर रबरचा सेम बनवला आणि घातला होता तिला. हा आता एक म्हणजे हे मायथॉलॉजिकल युधिष्ठिर, मग त्यांचे काय मुकुट काय असेल, मग मुकुटावर काय रत्न जडित असतील किंवा शोल्डर, मग त्यांना का हे दिलं जातं, हे केप का असते, त्यांचा हिप बँड का असतो. हिप बँड तर तेव्हा सगळ्यांना, पण म्हणजे कोणी कधी असं नाही, अर्ध्या वेळा ते हॉर्स राईड करायचे, सो पाठीला केवढा प्रॉब्लेम होतो त्याने, सो हिप बँड त्यांनी सपोर्ट राहतो छान, त्याच्यासाठी हे बऱ्याचदा दिले जायचे. आता प्रोड्युसर पण काही प्रश्न आहेत ना, ते विचारा. काय वाटतं आणि खरं काय असतं? बऱ्याचदा 2-3 महत्त्वाच्या गोष्टी अशा असतात की एजिंग म्हणजे खूप जणांना फक्त गरीब वाटतं, म्हणून आम्ही चहाच्या पाण्यात कपडे भिजवतो, पण म्हणजे चहा पत्तीवालं, दूध बीत घातलेला नाही चहा. आणि
म्हणजे आम्ही कॅमेरामनला दाखवतो की हा 1 कप चहा पाणी आहे, हे 2 कप आहे, 3 कप आहे, 4 कप आहे. मग तो मला सांगतो हे 4 कपवाले तू तिथे उभे कर, हे 2 कपवाले तू इथे उभे कर. असे आम्ही त्यांना कपडे मळवतो. आणि नुसतं ते नाही, आता वॉर चालू आहे. कधी कधी आमचं असं होतं की वॉरचं शूट नंतर होणार आहे, त्याच्या आधी तो वॉरहून आलाय. सो आम्हाला ते इमॅजिन करून की काय काय होईल. आणि एका म्हणजे जे वॉरचे कपडे असतात ते आम्ही एकासारखे 3 बनवतो अंगरखे, कारण वॉरमध्ये कशाही दृष्टी ते फाटू शकतात वगैरे. सो मग काय होईल, मग तो तलवारबाजी करतो म्हणजे त्याच्या दंडावर वार येईल, मग ते फाडून ठेवायचं. अंगरखा कुठे कुठे फाटेल, मग ते सगळं आधी करायचं. किंवा आत्ताही म्हणाल तसं विक्रम गायकवाड, आम्ही खूप फिल्म एकत्र केलेत. ते मला म्हणायचे ही झाड फूक करते, तर मी काय करायची, असं आंबर पावडर हातावर घ्यायची आणि त्याच्यावर अशी फूक मारायची की म्हणजे ते धुळीने उडालेले कसं कण दिसतात तसं ते दिसतं, थप्प येतात. तर म्हणजे ते एजिंग वाटतं की खरंच असं हॉर्स रायडिंग करताना ती धूळ उडाली आणि त्याच्यावर झालंय. तर ते म्हणायचे नेहमी मला की आली झाड फूकवाली बाई आली आमच्यावर, आता यांच्यावर टाकायला असं. तर ते आम्हाला खूप करावं लागतं. एक छोटीशी गंमत सांगते. आम्ही शूटिंग करत होतो आणि आमच्याकडे एकच शेवटचा अंगरखा राहिला होता की आता नाही, आम्ही खूप प्रयत्न केले सगळे ॲडजस्ट करून, आणि त्याचा अंगरखा फाटला पुढेच इकडे. मग काय करायचं, काही नाही केलं. पुढ्यावरनं उतरवलं, अंगरख्याची मागचा घेरा होता तो कापला आणि पुढे लावला. आणि मग म्हटलं की 90% वेळा तू घोड्यावरच आहे, सो मागचा घेरा दिसणारच नाही आहे तुझा. सो पुढे खूप घेरा होता, उतरल्यावर कळत होतं की मागे काही नाही आहे. नाही, आत्ताचे जे वर्क फ्रॉम होम करतात ना लोक, ते असंच करतात. छान शर्ट घालतात वर आणि मग खाली काय तुम्ही बघू नका. तसं चाललंय. खूप वेळा असं होतं की जसं आता या हिस्टॉरिकल प्रोजेक्टसाठी जोडव्या घालायच्या, सगळं घालायचं असतं. तर ॲक्ट्रेस विचारतात मोजडी घालायची आहे, हा मग मला जोडव्या नको, कारण त्या दिसणारच नाही आहेत ना. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला त्या कराव्याच लागतात त्यांच्या. तुम्हाला एक गंमत सांगते. कॉस्ट्युम डिझायनर आपलं स्वतःचं मशीन घेऊन सगळीकडे फिरत असतात, कारण आणि त्यांचा शिंपी असतो तिथे बसलेला. कोणाचं मोठा करून द्या, अंगरखा मोठा करा, ब्लाऊज मोठं करा, कोणाचं लहान करा. त्यामुळे पहिल्यांदा मी जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटलं की मशीन कशासाठी आहे ते. तर ते लक्षात आलं थोड्या वेळातच की खूप कपड्यांचे बदलाबदल करायला लागतं. म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, छोट्या छोट्या गोष्टींपासून याच्यामध्ये लक्ष ठेवायला लागतं, कारण ते कॉस्ट्युम घालणारा जो माणूस असतो ना त्याला सुद्धा ते कम्फर्टेबल झालं पाहिजे. आम्ही नाटकात नेहमी म्हणतो की नाटक करताना तुमचा कॉस्ट्युम कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही स्वतःहून सांगा की मला ह्याच्यात खूप ऑकवर्ड होत आहे, मला हा कम्फर्टेबल नाही, आपण बदलू. तसंच आहे, कारण 8-8 तास 10-10 तास एक कॉस्ट्युम घालून बसायचं असतं. तर त्याच्यासाठी कम्फर्ट खूप बघायला लागतो आणि तो कम्फर्ट बघण्याचं काम ह्या सगळ्या करत असतात. करावंच लागतं. आमचा सगळ्यात टफ टाइम असतो जेव्हा क्राऊड असतं, 1,500-2,000 हजार लोकांचं. आणि आम्ही एकदा तुकाराम फिल्मसाठी आम्ही साताऱ्याला शूट करत होतो आणि मी जवळजवळ 1600 वगैरे दट्ट्या म्हणतात त्याला, कोपऱ्या, ज्याला असं पॉकेटवालं होतं, ते केल्या होत्या. आणि आर्टिस्ट रेडी वगैरे केले. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही मोजल्या तेव्हा फक्त 500च उरल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी आमचा वेगळा कार्यक्रम होता की एक चेकिंगसाठी झब्बा वरती करून दाखव, आमचं दत्ती घेऊन चाललंच का. पण असं किंवा आम्ही सांगते त्या काळासाठी कोणी म्हणजे आम्ही धोतर नेसवतो, मग ते आतमध्ये मस्त निऑन कलरचे शॉर्ट्स घालून येतात, ती मला काढून घ्यावी लागते, सॉरी, कारण पर्यायच नसतो, कारण ती शॉर्ट्स नाही चांगली दिसणार आहे. किंवा हातात घड्याळ, सगळ्यात डेडली फोन, मोबाईल. म्हणजे राजा शिवछत्रपतीच्या वेळेला एक सीन होता, सईबाई नुकत्याच गेल्या आहेत, जिजाबाई रडतायत, महाराज रडतायत, असं खूप असा सीन, इंटेन्स सीन. एक तर बाळ आधी रडत होतं कारण शूटिंगला बाळ आलं होतं, ते वॉज नॉट कम्फर्टेबल. तर
सगळा सीन आम्ही सगळे बघतोय, ते सगळे रडतायत वगैरे, आणि एका माणसाच्या पोटात लाईट पेटत होतं. तर हेमंत देवधरमचे डिरेक्टर होते. पूर्णिमा, हे तुझे जादूचे प्रयोग आधी काढून टाक. कसे, तुझ्याकडे आला कसा? नाही मॅडम, माझ्या बायकोचा फोन येणार होता. मी म्हटलं अरे, पण त्यांनी सायलेंट तर केला, पण तो बंद नाही ना, लाईट तर लागलाच. आणि त्यांनी वेस्टबँड मध्ये बरोबर ठेवला होता तो. एकानी असा हात, मावळा हात धरला, हात गळाले तर आत प्लास्टिकचं घड्याळ होतं. अरे, हा महाराजांना टाइम सांगणारे, घे याचं घड्याळ काढून तू. म्हणजे आहे एवढ्या छोट्या गोष्टी पण आम्हाला बघायला लागतात, असं सांगायचं होतं मला. कष्टाचं काम आहे, कारण एका वेळी ती म्हणते तसं 1600 लोकांना कपडे घालायचे आणि त्यातले 500 परत मिळवायचे. हा तर मोठाच टास्क आहे, कारण उरलेले किमान 1000 तरी मिळायला पाहिजेत ना एका दुसऱ्याने. नंतर प्रोड्युसरला उत्तर द्यायचं. हो, काय उत्तर द्यायचं? बरोबर आहे. तर अशा नक्की माहिती आहे की ह्या तिन्ही, आणि मला नक्की माहिती आहे की हे तिन्ही डिपार्टमेंट्स किती छोट्या बजेटमध्ये काम करतात. कारण मोस्टली प्रोजेक्टचं जे मोठं बजेट असतं ते ॲक्टर्स घेऊन जातात, त्यामुळे मेकअप, कॉस्ट्युम्स आणि लेखक किती लिमिटेड बजेट्समध्ये काम करतात त्याची पूर्ण कल्पना आहे. पण हे अगदी खरं आहे. तू सिरियल मध्ये सुबोधला घेणारच का नाही आता सांग. मला तर परवडणारच नाही. कारण साड्या सुद्धा घेतलेल्या असतात त्या एकदम एकरकमी, एकसारख्या, एका प्रकारच्या असतात. मी स्वतः काम करताना मला एक गंमत आठवते, म्हणून अगदी छोटीशी गंमत आहे म्हणून सांगते. मी इथे फुलराणी नावाची सिरियल करत होते. मी अल्झायमर झालेली आजी असते, तर तिला भरवतात, म्हणजे जेवण आणून देतात. तर रोज मला सकाळच्या जेवणातला एवढा भात आणि एवढीशी आमटी, काय ते वरण असायचं ते येते. मी एकदा आमच्या दिग्दर्शकाला म्हटलं, अहो दुपारची वेळ आहे, काहीतरी वेगळं तरी द्या खायला. सारखं आपलं तेच काय म्हणजे ते. आणि प्रोडक्शनवाल्यांना सांगितलेलं असायचं की वो दोपहर में ये सीन है, की मग ते एक ताट, 2 वाट्या आणि त्याच्यात ते घालून ते झाकून ठेवलेलं असायचं 4 तास. मग संध्याकाळच्या सीनला ते खायचं. पण जाऊ दे आता, या गमतीचा भाग आहे. पण खरंच हे सगळं करावं लागतं. आणि त्याच्यावेळी जे प्रोडक्शनवाले असतात ते ढोल असतो त्यांचा, इकडनं पण थपडा बसतात, तिकडनं पण थपडा बसतात, पण अत्यंत प्रेमाने सगळेजण काम करतात. आणि ते अनुभवण्यासारखं आहे. तुम्ही बघायला कधी शूटिंग गेलात तर तुम्हाला कंटाळा येईल, कारण इट्स पेशन्स त्याचा खूप लागतो आपल्याला सगळ्यांनाच. म्हणजे ह्यांना आतमध्ये काम करतात तरी सुद्धा तो पेशन्स लागतो, कारण सोडून चालत नाही कुठलीही गोष्ट एकदा घेतलेली असली की. आणि त्यामुळे तुम्ही तारीख दिलेली असते, तुम्ही दिवस दिलेला असतो, त्यामुळे कलाकारांना जितकं टेन्शन आणि जितकं काम करतं तितकंच त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त पुढचा 1 तास ह्या दोघींनाही थांबावं लागतं, कारण ते सगळं आवरायचं असतं आणि मग ते सामान घेऊन पुढे जायचं असतं. त्यामुळे मला अत्यंत काय म्हणूया, तुमच्याबद्दल फार आदर आहे की खूप काम करता तुम्ही. आणि खरंच म्हणजे काय म्हणू आपण की तुमच्यामुळेच आमच्यासारखे कलाकार पडद्यावर दिसतात आणि भाव खाऊन जातात, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. एकच गोष्ट ऍड करायची आहे मला. डमरू वाचतो त्यांचा, पण तो खूप थँकलेस जॉब आहे. हो, खरंच आहे. त्याच्याशिवाय काहीच घडू शकत मी तेच म्हणते की दोन्ही बाजूनी बसतात. प्रोड्युसर म्हणतो, आर्टिस्ट म्हणतात, समोर सगळे बोलतात त्या एका माणसाला की तो बरोबर पकडला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी जेवण वेळेवर आलं नाही पासून संध्याकाळी जाताना काय सोय झाली नाही इथपर्यंतचं सगळं बघायला लागतं प्रोड्युसरला. आता प्रोड्युसर आणि त्याच्या हाताखाली माणसं असतात, पण शेवटी ते पर्कोलेट होत कुठेतरी तुमच्यापर्यंत येतच. त्यामुळे असा जॉब आहे, कष्टाचं काम आहे. तर आपण आता सानिका, आपण तुझं थोड्या वेळाने पुढच्या ह्याच्यात बघूया. मी यांच्याशी थोडंसं बोलते, वेगळा विषय जरा. मंजिरी, तू ह्या क्षेत्रात आलीस तेव्हा इतके वर्ष बाहेरून बघत होतीस की काय असतं प्रोडक्शन, कसं असतं, सोबत कसं काम करतो त्याचं प्रोडक्शन, किंवा तू शूटिंगला पण जात होतीस तेव्हा तू बघत होतीस. पण जेव्हा तू स्वतः काम करायला लागलीस तेव्हा असा काही प्रसंग आला का की बास आता मला नाही करायचं हे, किंवा वाह काय छान काम केलंय मी, किती कौतुक केलं लोकांनी, असं तुला कधी वाटलं ते तू सांग आम्हाला आनंद येते ऐकण्यामध्ये. पण कारण ब्लॉक हा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी कामात येतो, जो मुग्धाला बरेच वेळा आला असेल. आपण बोलू तिच्याशी नंतर. मी खरं तर सुबोधचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा
एखाद दुसऱ्या शूटिंगलाच गेले असेल, म्हणजे अगदीच कुठला तरी त्याचा कट्यार सिनेमा असेल किंवा बालगंधर्व किंवा त्या सिनेमांच्या शूटिंगला एक एक दिवस डेली सोपच्या शूटिंगला नाही गेले. आणि तर तेव्हा मला असं खूप वाटायचं, हे काय तुमचं असं काय लास्ट मिनिट जनरेटरच नाही आला, काय शिफ्टच वाढली, असं कसं होतं. आणि मी तेव्हा जॉब करत होते आणि मी रात्री घरी यायचे जेव्हा, तेव्हा मला असं वाटायचं की आजही तुला उशीर, आजही काहीतरी अचानक घडलं, असं कसं, तुमच्याकडे काही डिझास्टर रिकव्हरी का नसतं, बॅकअप का नसतं, असं माझे खूप सगळे कॉर्पोरेटचे ठोकटाळ मी त्याला लावत होते. पण जेव्हा मी त्या प्रोडक्शनमध्ये उतरले तेव्हा मला खरंच कळलं की ऑन फ्लोअर आणि ऑन ग्राउंड काय काय येऊ शकतात अडचणी. तर ते माझा फोन आहे ना, कोणाचा तरी मोबाईल वाजतोय ते म्हणजे माझे ते आम्हाला सारखं दोघींना वाटतं की असं नाही, ठीक आहे. सो तर त्यामुळे मला ते ऑन फ्लोअर जेव्हा मी सुरू केलं काम तेव्हा मला खरंच कळलं की खरंच हे होऊ शकतं. खूप गोष्टी आता मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं माझं कॉर्पोरेट मधून आल्यामुळे थोड्याशा बॅकअपसाठी रिकव्हरीसाठी थोड्याशा मी त्याच्यात तरतूद करून ठेवू शकते. पण अर्थात प्रोडक्शनच्या बजेटमध्ये सगळं म्हणजे मॅनेजमेंट स्किल सगळं तुझं तिथे तू लावतेस थोडक्यात. प्रयत्न करते आणि अर्थात माझी टीम उत्तम मला मिळाली. आय एम ब्लेस्ड विथ अ गुड टीम. खूप त्यांच्याकडून शिकायला मला मिळतं आहे, कारण मी नवीन आहे या क्षेत्रात. ती माझी जी टीम आहे ती खूप वर्ष हे करतायत कामं, त्यामुळे आय एम रिअली ब्लेस्ड. मला असं वाटतं की मी खूप छान पद्धतीने आत्ताची सिरियल पिंगा ग पोरी पिंगा, मला असं वाटलं होतं की त्या सिरियलचे कलर्सवर होती ती आणि आम्हाला वाटत होतं की 100-150 एपिसोड्स तरी ह्याचे होत आहेत की नाही माहिती नाही. पण आता 22 तारखेला पिंगाचा लास्ट एपिसोड आहे आणि आमचे जवळजवळ 450च्या वरती एपिसोड झाले त्याचे. आणि ती खूप छान पद्धतीने 5 मुली आहेत त्या सिरियलमध्ये. सो एक थोडंसं टेन्शन होतं की ह्यांच्यामध्ये कसं बॉन्डिंग राहील ना शेवटपर्यंत, कारण एकाच सेटवर रोज त्या 5 जणी. पण इतकं सगळ्यांचं छान जमलं त्या सिरियलमध्ये. सो आय वॉज व्हेरी हॅपी आणि खूप सॅटिस्फाईड की हे खूप छान प्रोजेक्ट झालं. व्हेरी गुड. अशीच आणखी उत्तम प्रोजेक्ट्स तुमच्याकडनं येवोत आणि आम्हाला आनंद देत राहोत. मुग्धा, तिला जसं म्हटलं तसं रायटर्स ब्लॉक हा खूप कॉमन शब्द पण आहे आणि तो खराही असावा, कारण असा येऊ शकतो. कारण विचार करण्याची क्षमता पण प्रत्येकाची असतेच ना कुठे ना कुठेतरी. तर असं तुला अनुभव आलाय का हा, आणि तू त्याच्यातनं मार्ग कसा काढतेस? आणि इतकं लिहितेस, 2-2 सिरियल, आता तर काहीतरी नवीन नृत्य नाटिका लिहिलेली आहे सोनिया परचुरेसाठी. तर ह्या सगळ्या लिखाणामध्ये असं कधी घडतं का, आणि त्याविषयी तू बोल ना जरा. हो, मी साधारणपणे दर वर्षात एकदा असं जाहीर करते जवळच्या मित्रमैत्रिणींकडे की ही माझी शेवटची सिरियल आणि आता मी फक्त अभिनयाची कामं करणार आहे. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी पुढची सिरियल लिहायला लागलेली असते. ह्याला 2 कारणं आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गेली आता जवळजवळ 2013 सालपासून मी मालिकांचं लिखाण करते आहे. दर महिन्याच्या, जसं मंजिरी म्हणाली तसं 1 तारखेला अगदी नाही पण 5 तारखेला माझ्या अकाउंटमध्ये व्यवस्थित पैसे येतात, जे ॲक्टर म्हणून मला कधीच खात्री नसते. कारण मुळात नटांचं असं असतं की एखाद्या महिन्यामध्ये, विशेषतः मी हे टेलिव्हिजन किंवा दैनंदिन मालिकांमधल्या नटांविषयी बोलते आहे, फिल्म्सबद्दल नाही. पण एखाद्या महिन्यामध्ये माझं 5च दिवस शूटिंग होईल, पुढच्या महिन्यामध्ये माझं 10 दिवस शूटिंग होईल, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये लग्नाचे सीन्स आहेत त्याच्यामुळे मी 20 दिवस शूटिंग करीन. या व्यतिरिक्त मी सकाळी 7 वाजता 8 वाजता घरातनं जाईन, मला रात्री घरी यायला 10 वाजतील. त्या तारखा माझ्या हातात बहुतेक वेळा नसतील, कारण बरोबर ज्या दिवशी मी सुट्टी सांगेन त्याच दिवशी त्यांच्याकडे काहीतरी अतिशय महत्त्वाचा सिक्वेन्स येईल आणि मला शूटिंगला जावंच लागेल. थोडक्यात माझं आयुष्य मी खूप जास्त त्यांना दिलेलं असतं. मी जेव्हा लिखाण करते तेव्हा मी माझ्या घरात मला पाहिजे तेव्हा AC लावून बसून, पण म्हणजे माझ्या कम्फर्टमध्ये मी काम करू शकते. तो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. माझा स्वभाव थोडासा असा आहे की मला सकाळी झोपेतनं उठल्यावर आपल्याला काहीतरी काम आहे ही भावना आवडते.
नाहीतर मी लवकर कंटाळते. तर त्याच्यामुळे मला रोज सकाळी उठल्यावर मला माहिती असतं की मला आज या मालिकेचा हा एक एपिसोड लिहायचा आहे आणि तो एक दुपारी 2-3 पर्यंत केल्यानंतर मी माझी उनाडक्या करायला मोकळी आहे. हे चक्र मला आवडतं. त्यामुळे दैनंदिन मालिकांचं लिखाण करायला मला मनापासून आवडतं. मला त्या सगळ्या व्यक्तिरेखा आपण कागदावर लिहितो त्याच्यापेक्षा ते प्रत्यक्ष दिसायला लागल्यानंतर त्या कशा दिसतात, त्यांचं काय होतं ते सगळं बघायला मला खूप आवडतं. त्याच्यातले चॅलेंजेस जे रोजचे असतात आणि ते खरंच रोजचे असतात. म्हणजे 9 वाजता येणारा नट 11 वाजता पोचलाय तर आता 9 वाजता आपल्याला कुठले तरी 2 सीन्स उत्पन्न करावे लागणार आहेत. इथपासून करोनासारखी सिच्युएशन की जिथे एका मुलीशी लग्न ठरलेलं होतं त्या व्यक्तिरेखेचं, पण तिलाच बिचारीला कोविड झाला आणि आता ती 15 दिवस नाहीच येऊ शकणार आहे शूटिंगला, म्हणून अक्षरशः 2 दिवस आधी ठरवून वेगळ्याच मुलीशी लग्न करून आता काय करायचं गोष्टीत पुढे इथपर्यंत सगळं. पण हे इंटरेस्टिंग आहे सगळं खूप. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे मला असं वाटतं की ह्या जगात कोणीतरी 3-4 प्रोड्युसर्स म्हणा किंवा दिग्दर्शक म्हणा, अभिनेते म्हणा, असे आहेत ज्यांना असं वाटतं की ह्या माध्यमासाठी मी बरं लिहू शकते किंवा या माध्यमामध्ये मी बसू शकते. ही भावना ही मला आवडते. त्याच्यामुळे मी दैनंदिन मालिकांचं लेखन अजिबात तक्रार न करता करते. किंवा रायटर्स ब्लॉक तुम्ही म्हणाल तर हो, रोज उठून कधी कधी ते रिपिटेशन असतं. दैनंदिन मालिकांमध्ये रिपिटेशन असतंच, ते ठेवावं लागतं. त्या सगळ्याच्या मागे खूप मोठा अभ्यास आहे, त्याचा कंटाळा येतो. पण तरीसुद्धा त्याच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट्स मला जास्त वाटतात. वेब सिरीज तू लिहिली आहेस काही? नाही, अजून मला कोणी विचारलंच नाही. कारण विचारतील आता, कारण 20 मिनिटाचा एपिसोड आणि 40 मिनिटाची वेब सिरीज ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे आणि तो कॅनव्हास पण मोठा असतो. कारण वेब सिरीजला आपण एकूणच पडद्यावर खूप वेगळ्या नाही, प्रकारे त्या माध्यमाच्या काहीतरी त्याची गरजा असतात, तंत्र आहेत. बरोबर. आणि ती तंत्र आहेत त्याची. म्हणजे बरोबर. 23 मिनिटाचा एपिसोड लिहायचा असेल तर आपल्याला कागदावर तो किती, म्हणजे मी जेव्हा 15 पानं लिहिते तेव्हा ती बरोबर 23 मिनिटं होतात, हे आता मला माहिती आहे. जेव्हा मी एखादी वेब सिरीज लिहायला लागेल तेव्हा त्याचं तंत्र वेगळं असेल. साधं आम्ही एपिसोडमध्ये जे ब्रेक पॉईंट्स येतात, जे म्हणजे तिला माहिती असेल की ते सुद्धा प्रत्येक चॅनलचे वेगळे असतात. म्हणजे कलर्समध्ये किती मिनिटांनी, म्हणजे कलर्सच्या सिरियल्समध्ये पहिला ब्रेकच 17 मिनिटांनी वगैरे असा येतो. जो झीमध्ये किंवा स्टारवर हा वेगवेगळा, कधी 7 मिनिटांनी असतो, कधी तो 9 मिनिटांनी असतो, कधी 12 मिनिटांनी असतो. ब्रेकच्या आधीच्या सीनला तुम्ही कुठे थांबणार आहात ह्याला पण महत्त्व असतं. कारण ब्रेक नंतर लोकांनी तुमचा बघितला पाहिजे एपिसोड, चॅनल बदलून ते दुसरीकडे नाही गेले पाहिजे. तर हे सगळं तंत्र आहे. म्हणजे ह्याच्यात कला जेवढी आहे तेवढंच ते तंत्र आहे. तर ते आत्मसात करावं लागतं. त्याच्यामुळे वेब सिरीज लिहिण्याची जर संधी मला मिळाली तर मी ते तंत्र थोडंसं शिकवीन आणि लिहीन. आणि नाटकाचं काय? नाटकात काम तर करते काल. नाही, नाटकाचं काय होतं अगदी खरं सांगू का, मला नाटकात काम करायला खूप आवडतं. कारण दैनंदिन मालिका लिहित असताना त्याच्यात काम करणं हे जवळजवळ अशक्य, नकोच करू सर. नाही, कारण म्हणजे दिवसभर असं शूट करून रात्री परत मग जाऊन मला रात्री लिखाण करावं लागेल. मी दोन्हीपैकी एकच गोष्ट करू शकते. त्यामुळे मी दैनंदिन मालिकेत काम हल्ली जवळजवळ नाही करत. मग अभिनय कुठे करणार ना मी, म्हणून मग मी नाटक करते. पण नाटक लिहिण्याचे प्रयत्न माझे अनेकदा 20 पानं लिहून थांबली आहे, 30 पानं लिहून थांबली आहे. पण ती वेळ यावी लागेल कदाचित, बघू कधीतरी. बघा, मी वाट बघते. हो, मला आवडेल. मी नक्की करण्याची बघत आहे. आणि तिथे ब्लॉक आला तर मला बोलव ना, आपण पुढे सॉल्व्ह करू. हो, आनंदाने, फारच आवडेल मला. नक्कीच, अगदी. पौर्णिमा, तू तर मराठी सिरियल केल्यास, सिनेमा नाटकं केलीस. तुला काय आवडतं जास्त यातलं? म्हणजे सिनेमा मायथॉलॉजिकल किंवा कंटेम्पररी, काय कुठली तुझी जास्त, कुठलं तुला आनंद तर सगळ्यात मिळतोच, पण मी खूप आवडीने हे काम करते असं तुला तुझ्या ह्या सगळ्यात कुठलं आहे? सिनेमा का? हो, फिल्म्स. हो. कारण आणि त्याचं कारण सांग की आम्हाला. त्याचा प्रोसेस खूप छान आहे. एक तर मला सुरुवातीपासून द एंड काय हे पण माहिती असतं, फ्रँकली स्पीकिंग. आणि मग मी त्याचा ग्राफ ठरवून त्याप्रमाणे त्या कॅरेक्टरचे कपडे करून तो सगळा जेव्हा पडद्यावर बघते तेव्हा त्याचं सॅटिस्फॅक्शन, तर ते मला खूप आवडतं. कारण खूप मजा येते ते काम करायला. की आणि आता फ्रँकली की आता खूप
प्रोड्युसर्स डिरेक्टर्स असं झालं की ओके कॉस्ट्युम डिझायनर आपल्याला डे 1 पासून पाहिजे, म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट झालं आहे आता फायनल झालं आहे तर रीडिंगला कॅमेरामन कॉस्ट्युम हे सगळे पाहिजेत, मेकअप. तर जे विजन डिरेक्टरचं आहे ते आम्हाला कन्वे झालं तर ते खूप सोपं पण होतं आम्हाला करायला. आणि थोडंसं टाइम बाउंड पण असतो ना सिनेमा, हो, हो. झाला की झाला, म्हणजे मग परत नाही तिकडे जायला लागत. नाही, हो. मालिकांचं जगच वेगळं आहे, खूप वेगळं आहे, खूप वेगळं. मला म्हणजे ते पण मी एन्जॉय करते, पण मला फिल्मचं खूप मजा येते. पण मी एक आणखीन असं सांगेन की मी खूप वर्षापूर्वी, आता कोणी नाही करत, सायरस बरूच्या ते चॅनल व्ही साठी प्रोमो करायचे आम्ही. चॅनल व्ही असं यायचं, पण त्याच्यात माणसं कमी, हत्ती, म्हैस, बेडूक, पोपट यांना सगळ्यांना मी कपडे बनवले. म्हणजे म्हशीचं तर ती आम्ही हे होतं की लग्न होतं आणि तिची अशी वेल केली होती ती पांढऱ्या रंगाची, तर तिला अशी घालायचो आणि सगळेजण दरवाजातच उभे असायचे की ती उधळली तर आपण सगळ्यांनी पळून जायचं. आणि तो जो नवरा मुलगा होता तो खरा होता, तो उभा राहायचा आणि ती अशी वेल पडली की तिची 2 शिंग दिसायची आणि त्याच्यात न्यायचं चॅनल व्ही असं. अच्छा, अरे बापरे. पण म्हणजे एकदा आम्ही करत असताना हत्ती उधळला होता, कारण त्याचं जे चेहऱ्यावर घालायचं होतं ते त्यांनी घालताना त्याचा डोळा बंद केला. ऑब्व्हियसली आपल्याला एवढा त्रास होतो तर तो तर म्हणजे. आणि आम्ही फिल्मिस्तानला स्टुडिओच्या आत शूट करत होतो, सो तो आता म्हणजे हत्ती उधळला तर आम्ही म्हणजे काय आम्ही गेलोच. ॲक्च्युली हत्तीच्या पायाखाली काय देतात ते आम्हाला तेव्हा आलं होतं की आता आम्ही सगळे चिरडले जाणार आहोत. लकीली त्याला शांत केलं. पण असं व्हायचं. किंवा आम्ही बेडकाचे जे कॉस्ट्युम केले होते ते मला वाटतं मी एक 10 वगैरे कॉस्ट्युम केले होते, कारण त्याला तो केप बनवला होता याचा कसला स्पायडरमॅनचा. अच्छा, ओके. तो केप घालून बेडूक पळून जायचा. तर म्हणजे बेडूक आम्ही एक 10 वगैरे त्यांनी बेडूक आणले होते. मग आम्ही तो केप घालतो, शॉट मिळेपर्यंत तो बेडूक आम्ही सगळेजण बेडूक शोधत असायचो. ती गंमत होती, पण त्याच्यात खूप मजा यायची ते करायला. आणि हे सगळं त्या सायरसलाच सुचायचं, कारण त्यांनी कौन बनेगा रोडपती केलं होतं चालू. मग आम्हाला सगळे कॉस्ट्युम काय करायचे होते, सगळे वेलक्रोवरचे कॉस्ट्युम. एक उत्तर चुकलं, स्लीव फाडून घे. दुसरं उत्तर चुकलं, दुसरा स्लीव फाडून घे. अरे फाडून घे म्हणजे पण तो वेलक्रोनी फाटला गेला पाहिजे ना. तर तो सगळ्यात मजेशीर तेव्हा होतं. आता नाहीये, पण फिल्म्स खूपच फिल्म जास्त आवडतं. Yes, बरोबर आहे, yes. साहजिक आहे. आणि फिल्मचा काळही अनेक वर्षानुवर्ष राहतो. मालिका आणि ह्या विसरल्या जातात. म्हणजे काम करणाऱ्या लोकांना सुद्धा काही वेळाने काही वर्षांनी मी किती मालिकात काम केलं होतं ते आणि नावं सुद्धा आठवत नाही. तसं आहे, पण चित्रपटाचं तसं होत नाही. त्यामुळे जास्त आनंद देणारा भाग तोच आहे. आपण आता सानिकाकडे वळूया, कारण तिने पण आपल्याला अनेक गोष्टी इथे दाखवण्यासाठी आणल्यात, तर त्याच्याविषयी ती बोलेल. तू प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे काय एक थोडक्यात, आणि ते आपल्याकडे इथे मिळतं का सामान त्याचं सगळं, किंवा त्याच्यासाठी काय कष्ट काय करावं लागतं, म्हणजे कारण हा खूप मेकअप हा सर्वसामान्य अगदी हल्ली सगळ्यांना माहीत असतो मेकअप म्हणजे काय आहे, पण हा जो तुझा विशेष मेकअप आहे तर त्याच्याविषयी माहिती सांग आणि मग आपण चित्र सुरू करूया, त्याच्यावर तू बोल. चालेल. पूर्वी बॉल्ड कॅप लावणं म्हणजे प्रॉस्थेटिक्स असं लोकांना वाटायचं, पण तेवढंच नाही आहे ते. टक्कल लावणं, टक्कल लावणं, पण पूर्वीसुद्धा टक्कल खोटं दिसायचंच, मॅच करता यायचं नाही, कारण त्यांची क्वालिटी वेगळी होती. आता वेगळ्या प्रकारे जेवढं फाईन टक्कल बनवता येईल तेवढं बनवलं जातं आणि ते 99% आम्ही मॅच करतो. पण समोरासमोर बघितल्यावर तर काहीच दिसत नाही. कॅमेरा 1% कॅच करू शकतो. आणि प्रॉस्थेटिक्स म्हणजे बेसिकली आर्टिफिशियल बॉडी पार्ट्स बनवणं किंवा जखमा दाखवणं, किंवा आपण हॉरर फिल्म्स ज्या बघतो ते चेटकीन बनवणं, भूत बनवणं, या सगळ्या गोष्टींना प्रॉस्थेटिक्स म्हणतात.
पूर्वी किंवा अजूनही बरीच लोक, बरेच मेकअप डिझायनर्स हे सगळे बॉडी पार्ट्स किंवा या गोष्टी बाहेरून बनवून घेतात आणि मग फक्त लावण्याचं काम करतात शॉटच्या वेळी. पण मी ते शिकलेली असल्यामुळे आम्ही एक चित्रपट केला होता, त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाची बोटं कापायची होती. तर तो हात बनवायचा होता. तर आम्हाला आर्ट डिरेक्टरनी विचारलं होतं की तो हात आम्ही कोणाच्या मापाने बनवायचा किंवा काय. मी म्हटलं नाही, तुम्ही नका बनवून आणू, आम्ही बनवू तो, कारण तो रिअलिस्टिक वाटला पाहिजे. तो शॉट कसा घेणार आहे हे डिस्कशन डिरेक्टरबरोबर आमचं झालेलं असतं. रक्त कसं उठणार आहे हेही आम्हाला माहिती असतं. रॅन्डम असिस्टंट डिरेक्टरसुद्धा ते करू शकत नाहीत, कारण आम्हाला ते परफेक्ट उडवता येतं, आम्ही ते शिकलेलो आहोत. आणि सेटवरती आम्ही रक्त खूप वेळा नाही उडवू शकत, पौर्णिमाताई मारते आम्हाला. कारण कपडे खराब झाले तर पुढे काय करायचं, त्यामुळे कोणीच रिस्क घेत नाही. त्यामुळे ते सगळं आम्ही करतो. मग तेव्हा फत्ते शिकसच्या वेळी शाहिस्ते खानाचा जेव्हा हात बनवायचा होता, तेव्हा मी डिटेलिंगसाठी अनुप सरांच्या हाताचा फोटो काढून घेतलेला होता. कारण प्रत्येक पुरुषाच्या हातावरचे केस हे पण वेगळे वेगळे असतात. कुठे आहेत केस, कुठे नाही आहेत, हे सगळं वेगळं असतं. तर तो फोटो बघून आम्ही खोटे केस त्या हाताला अटॅच करून असा तो हात बनवलेला होता. शॉटच्या आधी रिव्हर्स शूट केलं होतं, या चित्रामध्ये दिसतंय हा ॲक्च्युअल त्यांचा हात आहे. आणि मग नंतर आम्ही जो हात बनवला होता त्याची बोटं अर्धी तोडलेली होती आम्ही. नाही घेतलाय का? तर ती बोटं जेवढी बोटं ती 3 तुटतात, ती 3 बोटं सुद्धा आम्ही वेगळी बनवली होती आणि शिवाय हाताची अर्धी बोटं तुटलेली असं पण केलं होतं, म्हणजे तो शॉट आम्हाला घेता येतो. तर ती कारण नंतरच्या सीनमध्ये तुटलेली बोटं सुद्धा खाली पडलेली दिसतात, तर तेही खरं वाटलं पाहिजे. तर अशा ह्यानी त्यांच्या मापानी आणि अशा गोष्टींनी आम्ही ते बनवलं होतं आणि मग ते शूट केलेलं होतं. पण हे सगळं मग बाकीचे लोक बनवून घेतात आणि मग तिथे फक्त ते वर्किंग करतात. हे तानाजी मालुसरेंचा लुक केला होता. दाढी मिशा लावणं हे पण खूप सोपी गोष्ट नाही आहे, सगळ्यांना येत नाही. कारण ते नेट जे असतं त्या नेटवरती केस विणलेले असतात. विगमेकरकडनं आम्ही बनवून घेतो दाढी मिशा. ते डिझाईन, ती दाढी कशी असली पाहिजे किंवा काय प्रकारची असली पाहिजे हे डिरेक्टरबरोबर बोलून डिस्कस करून आम्ही ते डिझाईन करतो. त्याचे स्केचेस डिरेक्टरला दाखवतो आणि त्याचं मग डिस्क्रिप्शन विगमेकरला देतो. मग विगमेकर ती दाढी तशीच्या तशी बनवतात. ज्या व्यक्तीला, ज्या आर्टिस्टला करणार आहोत त्या आर्टिस्टचे मेजरमेंट्स घेतले जातात. तर अनेक वेळा असं होतं की विगमेकर त्या माणसाला आर्टिस्टपर्यंत पाठवू शकत नसतो आणि वेळ कमी असतो हातात. मग आम्ही तेही शिकलोय की मापं कशी घ्यायची आणि मग मापं पाठवतो आम्ही आणि मग ते बनवून घेतो. मग त्याच्याही लुक टेस्ट होतात, ट्रायल्स होतात, मग काही चेंजेस करावे लागतात. कधी कधी दाढी खूप दाट होते पण सांगितलेली असते विरळ, मग त्यात सगळे चेंजेस करायचे असतात. तर हा फायनल लुक मग तानाजी मालुसरेंचा झाला होता, जो सुभेदारपर्यंत आम्ही कंटिन्यू केला. हे पावनखिंड सिनेमामध्ये अगिन्या स्वतःला उडवतो बारूदनी, तर तेव्हा हे केलेलं होतं आम्ही. तर ते करायला आम्हाला वेळ नव्हता फार, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वापरून पण ते खरं पण दिसलं पाहिजे. आणि ह्याच्यात गंमत अशी होती की हे जिथे शूट होत होतं तिथे खूप साप होते आणि मी खूप घाबरते सापांना, तर मी तिथे पाऊलही टाकायला तयार नव्हते. पण मला हे करायला तिथे जाणं गरजेचं होतं, भाग होतं, म्हणून मी खरं जाऊन ते केलं होतं. म्हणजे एका वेळी असंही झालं होतं की मी महाराजांचा जिरेटोप घातला, ते दगडावर बसलेले होते आणि मी दगडांनी अशी परत बाहेर गेले, वरती चढले आणि मी ज्या दगडावर उभी होते त्या दगडावरनं नाग बाहेर आला. त्याच्यानंतर मी तिथे परत गेलेच नाही कारण मी प्रचंड घाबरते. आणि मग मला मुद्दाम केल्यासारखं ह्या पाण्यामध्ये त्यांनी बोलवलं होतं हे बंद करायला आणि हे सगळे वार केले होते आम्ही. हां, तो जो व्हिडिओ आहे तो अफजल खानाचं वध करतानाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी डॉक्टरांना विचारून इंटेस्टाईनचा साईज काय असतो
असं विचारून ते इंटेस्टाईन बनवलेली होती. मला असं वाटायचं की एवढी बारीक इंटेस्टाईन असते, पण तसं नाही आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ आणि आम्ही एका टेंटमध्ये शूट करत होतो जिथे राऊंड ट्रॉली लावलेली होती. त्यामुळे आम्हाला आतमध्ये शूट कसं होतं हे बघणं शक्यच नव्हतं राऊंड ट्रॉली असल्यामुळे. म्हणून या छोट्या मॉनिटरवरती आम्ही बघत होतो की बरोबर होत आहे ना. हे वाघनखांचा सीन आहे, त्याच्यामध्ये आम्ही मागून वार केल्यानंतर वाघनखांनी ते रक्त आलं पाहिजे हे होतं, तर ते खरं आलं. त्यामुळे ती पावती होती ती पहिल्या शॉटमध्ये ते आलं, की पहिल्या शॉटमध्ये ते आलं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोथळा कसा बाहेर येतो त्याचं शूट आहे. तर ती साधारण आपली इंटेस्टाईन 2 इंची असते जाडीला. तर मला असं वाटायचं एवढीशी पातळ असेल काहीतरी, आपण बनवूया छोटंसं, आपल्या शरीरात किती मावेल असं. पण अभ्यास केल्यावर कळतं की नाही, एवढं सोपं नाही आहे ते. म्हणून मी डॉक्टरांची कन्सल्ट करून फोटोज मागवून, मी त्यालाही घाबरते पण तरी मी ते सुरू केलं आणि मी ते केलं. हे फतेह शिकस्त सिनेमासाठी आम्ही बहिर्जी नाईकांची रूपं केली होती. 4-5 असतील मॅम त्याच्यात फोटो. बहिर्जी नाईक बहुरूपी असल्यामुळे फतेह शिकस्तमध्ये आम्ही 7 ते 8 लुक्स केले होते. 7 ते 8 लुक्स केले होते. हा जोगत्या होता, त्याच्यामध्ये डान्स होतो त्याचा. भिकारी ह्याचा एक किस्सा झाला होता. ॲक्च्युली आम्ही भिकारीचं लुक टेस्ट केलेली नव्हती शूटच्या आधी. तर पौर्णिमाताईला जेव्हा कपडे अवेलेबल झाले पौर्णिमाताईकडनं, त्या दिवशी जेव्हा मला आणि हरीशला वेळ होता, तेव्हा आम्ही व्हॅनिटीमध्ये बसून हा लुक ट्राय केला. आणि तो झाल्यावर तो म्हणाला, चल ठीक आहे मी जातो आता असाच बाहेर. म्हटलं अरे असा नको जाऊ, मला ओरडतील. तर तो म्हटला नाही मी जातो, बघतो काय करायचं ते. आणि आमचे प्रोड्युसर तिथे होते. तर भिकारी सेटवर आलाय असं म्हणून प्रोड्युसर्सनी एवढं चापलं होतं तेव्हा की मला असं झालं होतं मी बोलू का आता. पण त्यांनी मला सांगितलं होतं काहीच बोलायचं नाही मी बोलेपर्यंत. असं करून त्यांनी मग तो आला आणि मग तो म्हणाला अहो मी हरीश आहे. आणि मग तो तिथे आमच्याबरोबर बसला होता. हा अघोरी होता. त्याचे डोळे लाल करताना सुद्धा आम्ही आय ब्लड वापरतो जेणेकरून डोळ्याला त्रास होत नाही. बाकीच्या गोष्टी